मित्रांनो, आपण जेई मेन्स ॲडव्हान्स यावरील काही क्वेश्चन आपण बघणार आहोत. जेई ॲडव्हान्स 2017ला एक्झाममध्ये पडलेला क्वेश्चन आहे. प्रॉब्लेम कसा आहे ते बघूया. ॲडव्हान्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अगोदर प्रॉब्लेम ॲनालिसिस करायचं. प्रॉब्लेममध्ये काय विचारलं ते व्यवस्थित बघायचं. आपल्याला काय करायचं आहे ते डोक्यामध्ये एक रफ डायग्राम, ट्री डायग्राम सारखं रफ डोक्यामध्ये जमवून ठेवायचं आणि त्यालाच मग नंतर प्रत्यक्षात उतरायचं. खूप सिंपल टेक्निक असते. हा डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम आहे. 2017 जे ॲडव्हान्सला विचारला प्रॉब्लेम आहे. एकदा प्रॉब्लेम व्यवस्थित रीड करायचा. प्रॉब्लेम केअरफुली रीड करायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित कळतं करायचं काय त्यामध्ये. ओके, चला. इफ y is equal to y of x, satisfy the differential equation 8 root x root 9 plus root x dy is equal to under root 4 plus root 9 plus root x raised to minus 1 dx x greater than 0 and y of 0 is equal to root 7. Then y of 256 काय? क्वेश्चन मार्क. ओके, चला आपण सॉल्व्ह करूया. हा डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम आहे. सॉल्व्ह कसं करायचं एकदम सिंपल टेक्निक आहे, बघूया. 8 root x in bracket under root 9 plus root x dy is equal to under root 4 plus root 9 plus root x raised to minus 1 dx. Raised to minus 1 dx. ओके, मायनस 1 हे dx आहे. चला काय करायचं आहे. हा यक्षे जेवढे टर्म्स असतील ते dx कडे ट्रान्सफर करू. dx कडे घेऊन जाऊ. ठीक आहे ना. म्हणजे काय करायचं बा, हे यक्षे टर्म dx कडे घेऊन जाऊया. म्हणजे काय होईल, हे dy इज इक्वल टू अंडर रूट 4 प्लस अंडर रूट 9 प्लस रूट x रेज टू मायनस 1 डिवायडेड बाय टोटल टर्म तिकडे घेऊन जायचं. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन 8 अंडर रूट x रूट ऑफ 9 प्लस रूट x अँड dx. ओके फ्रेंड्स, एवढं आलं. चला पुढे बघू. dy इज इक्वल टू हा निगेटिव्ह पॉवर ह्याला डिनॉमिनेटरकडे घेऊन जाऊ म्हणजे पॉझिटिव्ह होऊन जाईल. म्हणजे काय होईल, 1/8 रूट x इन ब्रॅकेट अंडर रूट 9 प्लस रूट x. हे खाली घेऊन जायचं असतं डिनॉमिनेटरकडे. अंडर रूट 4 प्लस अंडर रूट 9 प्लस रूट x अँड ये dx. ठीक आहे. x चे टर्म dx कडे आले आहेत. आता काय करायचं, दोन्ही साईडचं इंटिग्रेशन घ्या. टेकिंग इंटिग्रेशन बोथ साइड्स. ओके, इंटिग्रेशन dy व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये आपण प्रॉब्लेम कन्वर्ट केला. म्हणजे x ची टर्म dx कडे, y ची टर्म dy कडे. याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणायचं. ओके, म्हणजे काय बघा, हे इंटिग्रेशन 1/8 रूट x अंडर रूट 9 प्लस रूट x इन ब्रॅकेट अंडर रूट 4 प्लस रूट 9 प्लस रूट x अँड ये dx. व्हेरी सिंपल. करेक्ट. बघा इथं 1 असतं फ्रेंड्स. 1चं इंटिग्रेशन y घ्यायचं आहे. हे 1चं इंटिग्रेशन y इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/8 रूट x इन ब्रॅकेट अंडर रूट 9 प्लस रूट x. ठीक आहे. पुढे बघा, अंडर रूट 4 प्लस अंडर रूट 9 प्लस रूट x ये dx. आता चॅलेंजिंग काम काय आहे, या साईडचं इंटिग्रेशन घ्यायचं. हा, त्या साईडचं इंटिग्रेशन घ्यायचं कसं, काय करायचंय, याचा डेरिव्हेटिव्ह मला इथंच कुठतरी दिसतोय. इथला तिसरा डोळा उघडायचा आहे. कशाचा डेरिव्हेटिव्ह कुठं आहे, याचा डेरिव्हेटिव्ह इथंच मला दिसतंय, कारण याचा डेरिव्हेटिव्ह इथं आहे. मग एखाद्याचा डेरिव्हेटिव्ह प्रॉब्लेम मध्ये असेल त्याला आपण सबस्टिट्यूशन यूज करू. सबस्टिट्यूट करू म्हणजे काय, याला आपण टी ठेवूया. पुट टी इज इक्वल टू रूट ऑफ 9 प्लस रूट x. व्हेरी सिंपल. चलो आता बा,
टीचा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx, चला डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ आपण. ह्या रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 आणि अख्खा रूट खाली घेऊन जायचं, √9 प्लस √x इंटू रूटमध्ये जे टर्म्स आहेत त्यांचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह बाजूला घ्यावं लागेल. कंपोजिट फंक्शन आहे म्हणजे काय, 9 चा 0 √x चा 1/2 सिंपल आहे. ठीक आहे, म्हणजे काय dt इज इक्वल टू ह्या दोघांचं मल्टिप्लाय 1 डिव्हायडेड बाय 4 √x रूट ऑफ 9 प्लस √x. सिंपल. यांना आपण इकडे घेऊन जायचं बेटा, हे डिव्हिजन आहे, इकडे मल्टिप्लाय मध्ये घेऊन जाऊ. 4 √x √9 प्लस √x इज इक्वल टू dx ला इकडे घेऊन जायचं आहे, म्हणजे dx ची व्हॅल्यू आपल्याला इथं मिळालेली आहे. आता टोटल प्रॉब्लेम टी मध्ये कन्वर्ट करायचा. कशामध्ये, टी मध्ये. ओके, बघा y इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/8 √x √9 प्लस √x. ओके, अनदर ब्रॅकेट अंडर रूट 4 प्लस √9 प्लस √x आणि dx म्हणजे काय ठेवलं, dx ची व्हॅल्यू आपण हे ठेवूया 4 √x इन अंडर रूट 9 प्लस √x अँड dt. म्हणजे काय, √x कॅन्सल, √9 प्लस √x गेट कॅन्सल, 4 1 जा 4, 4 2 जा 8, म्हणजे y इज इक्वल टू हे 1/2 बाहेर घेऊया, 1/2 इंटिग्रेशन 1/√ 4 प्लस ह्याला t सबस्टिट्यूट करूया, t ठेवायचा आहे, ह्याला t ठेवून टाकू आणि हे dt. ठीक आहे, बघा म्हणजे आलं कसं, y इथं करतोय नीट बघा प्लीज, y इज इक्वल टू 1/2. आता याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे, बट आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, जर इंटिग्रेशन 1/√x असेल तर फॉर्म्युला काय फ्रेंड्स, 2 आणि हे √x घ्यायचं आहे, 2 √x सेम 2 √x. ओके, वेट. ओके, हा म्हणजे इथं काय करता येईल, 2 घ्यायचा आहे आणि हा टोटल रूट वर घ्यायचा आहे, √4 प्लस t प्लस c. √x फॉर्म्युला अप्लाय केला इथं, म्हणजे काय झालं, 2 2 गेट कॅन्सल, y इज इक्वल टू √4 प्लस t प्लस c, y इज इक्वल टू √4 प्लस t ची व्हॅल्यू परत ठेवून टाका. t मीन्स काय, अंडर रूट, t मीन्स अंडर रूट 9 प्लस √x प्लस c, हे y जनरल इक्वेशन तुमचं इथं आलेलं आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी सपोर्टिंगला एक टर्म दिली, एक डेटा दिला की y(0) इज इक्वल टू √7. हे कशासाठी दिलं असतं, c ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल आपल्याला आणि c ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आहे परत. म्हणजे काय बघा, आपण पुढे जाऊ थोडंसं, एक मिनिट बघू द्या इथं काय आहे. y इज इक्वल टू अंडर रूट 4 वेट 4 प्लस अंडर रूट 9 प्लस √x प्लस c. ठीक आहे, ओके. आता आपल्याला त्यांनी जे दिलं त्यावर जरा फोकस करू आपण. त्यांनी दिलेलं आपल्याला y(0) इज इक्वल टू √7. चलो कोई बात नाही, y(0) इज इक्वल टू √7. ठीक आहे, म्हणजे काय, यक्षा ठिकाणी 0 पुटअप करायचं आणि जिथं y आहे तिथं √7 पुटअप करायचं. चला इथं √7 पुटअप करा, √7 इज इक्वल टू अंडर रूट 4 प्लस रूट, इथं 0 ठेवायचं आहे, इथं 9 होऊन जाईल, प्लस c √7 इज इक्वल टू अंडर रूट 4 प्लस 3 प्लस c, 9चा स्क्वेअर रूट घेतलेला आहे, √7 इज इक्वल टू √7 प्लस c. हे पॉझिटिव्ह कन्वर्ट इनटू निगेटिव्ह इकडे घेऊन जायचं आहे, निगेटिव्ह √7 इज इक्वल टू c, √7 0 मीन c की व्हॅल्यू आलेली आहे 0. ठेवू आता परत इथं इक्वेशन 1 मध्ये ठेवायचं आहे, y इज इक्वल टू √4
प्लस रूट 9 प्लस रूट यक्स हे तुमचं जनरल इक्वेशन सी ची व्हॅल्यू ठेवल्यानंतर आलेलं आहे. आता आपल्याला काढायचं काय बघा, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, वाय ऑफ 256. करेक्ट. चलो आता आपण फाइंड करू वाय ऑफ 256 म्हणजे काय, जिथं एक्स असेल 256 पुटअप करा. म्हणजे काय लक्ष द्या इकडे प्लीज. अंडर रूट 4 प्लस अंडर रूट 9 प्लस हे एक्स मीन्स काय 256 अंडर रूट 256 इज इक्वल टू अंडर रूट चलो 4 प्लस अंडर रूट 9 प्लस 256 मीन्स स्क्वेअर रूट 6 येईल त्याचा. करेक्ट. अंडर रूट 4 प्लस 9 प्लस 16 25 गाईज. 25 चा स्क्वेअर रूट काय येईल मला सांगा, 5 येईल भैया. हे पुढे बघा अंडर रूट 4 प्लस 5 9 आणि 9 चा स्क्वेअर रूट 3 येईल. म्हणजे वाय ऑफ 256 ची व्हॅल्यू आलेली आहे 3. आता ऑप्शन चेक करूया. करेक्ट. आता ऑप्शन चेक करू. मीन्स बी ऑप्शन राईट. ओके. थँक्यू फ्रेंड्स.